म्हणजे अहिल्याबाई होळकर या मल्हारराव विद्यापीठात शिकल्या असं आपण नक्कीच म्हणू शकतो। 12 ज्योतिर्लिंग तर आहेच आणि अन्य 12,087 असा एक आकडा येतो आपल्याला की त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या माळवा राज्यापुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं नाहीये, तर त्यांनी पूर्ण भारतभर जीर्णोद्धार केलाय। ज्या वेळेला खंडेरावांचा आकस्मिक मृत्यू होतो, त्यांना वीरमरण येतं, त्यावेळेला मल्हारराव अहिल्याबाईंना अडवताय की तू सती जाऊ नकोस आणि असं समज की तूच माझा मुलगा आहे, श्री शंकर आज्ञे करून असं त्यांच्या प्रत्येक पत्राच्या खाली लिहिलेलं असायचं। त्याच उद्देशाने त्यांनी पूर्ण राज्यकारभार चालवलेला आहे। तुम्ही जर इकडे आलात, आगोबा दादांना ते सांगतायत, तर शिप्रेच्या इकडे आलात तर तुमची आणि आमची तलवार भिडली असं समजा। पत्र येतो परत राघोबा दादांचं अहिल्याबाईंना आणि ते म्हणताय की आम्ही तर तुमच्या मुलांचा मुलगा वारलाय त्याचं सांत्वन करायला आम्ही आलो होतो, एवढाच आमचा उद्देश होता। पण अहिल्याबाईंनी आई म्हणून प्रत्येकाला जवळ केलंय। म्हणजे अगदी ते मुस्लिमही असतील, ते हिंदू पण असतील, सहभोजन असायचं त्यांचं। त्यांच्या पंक्तीला 300 जणांची सोबत असायची आणि प्रत्येक विविध धर्माचे लोक त्या पंक्तीला असायचे। की ज्या वेळेला खूप ठिकाणी मोठे मोठे ग्रंथालय जाळले गेले इंग्रजांच्या मार्फत, तर त्यांना हेही वाटत होतं की हे नष्ट व्हायला नकोय, तर त्यांनी बरेच ग्रंथ स्वतः हाताने लिहून ठेवलेले आहेत। पुण्यश्लोक ही उपाधी त्यांना कुठे मिळाली, तर धर्मपीठाचे जे शंकराचार्य आहे काशी विश्वेश्वराचे, त्यांनी अहिल्याबाई होळकरांना ही उपाधी दिली आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला धर्मभास्कर या मासिकामध्ये आपल्याला सापडतो। लोकमाता राष्ट्रमाता महेश्वरची महाश्वेता, लोककल्याणार्थ समर्पित राजनीतिज्ञ पुण्यश्लोका। हे वर्ष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने आपण त्यांचा चरित्रात्मक आढावा घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया। अहिल्यादेवी यांचा जन्म मूळ चोंडी येथे झाला। अहिल्यादेवींच्या जन्माविषयी असा छोटासा प्रसंग आहे की अहिल्यादेवी आईसोबत एका महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्या होत्या आणि तिथे त्याच वेळेला बाजीराव हे युद्धाहून परत असताना तिथे त्यांच्या सैन्याचा तळ पडला आणि मैत्रिणीसोबत नदीकाठी अहिल्याबाई खेळत होत्या। त्यावेळेला त्यांनी तिथे महादेवाची पिंड बनवलेली होती आणि पिंड बनवलेली असताना तिकडनं भरधाव घोडे धावत आलेत आणि अहिल्यादेवी मैत्रिणी पळाल्या गोंधळ करून आणि अगं चल अहिल्या पळ पळ असं त्यावेळी त्या मैत्रिणी तिला सांगतायत, पण अहिल्या तिथून उठली नाही आणि अहिल्या त्यावेळेला बाजीराव तिथे आले आणि तिला म्हणतात, अगं अहिल्या उठ, तू म्हणजे तुला कळालं नाही का, घोडे तुला कुदळून पळून गेले असते। तर त्यावेळेला अहिल्या त्यांना म्हणते की जे आपण घडवावं ते जीवापाठ जपावं असं मोठी माणसं सांगतात आणि मी तेच केलं आहे, जे मी घडवलं आहे ते मी वाचवलं आहे, तर यात माझं काही चुकलंय का। तर यावेळेला बाजीरावांना ती मुलगी खूप आवडते आणि नंतर मग त्यानंतर मल्हारराव होळकरांशी त्यांच्या विवाहाची बोलणी होते आणि पुढे मग म्हणजे असं म्हणतात की बाजीरावांच्या मध्यस्थीने अहिल्याबाई होळकर आणि खंडेराव होळकर यांचा विवाह झाला असावा असं इतिहासात नोंद आहे। 8 वर्षाची अहिल्या शिंदे घराण्यातनं होळकर घराण्याची सुनबाई होते आणि त्या होळकर घराण्याच्या राजलक्ष्मी होतात आणि त्यावेळेला गौतमाबाई सारख्या सासूबाई आणि मल्हारराव होळकरांसारखे सासरे त्यांना लाभतात। म्हणजे आपल्या घराण्याचं पद राहावं म्हणून सुनबाईला प्यादा म्हणून समोर करणं वेगळं आणि खऱ्या अर्थानं सुनबाईला राज्यकारभाराचे धडे देणं, राजकारणाचे धडे देणं ते खूप वेगळं होतं आणि खऱ्या अर्थाने मल्हाररावांनी ते केलं आहे। म्हणजे अहिल्याबाई होळकर या मल्हारराव विद्यापीठात शिकल्या असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि ज्याप्रमाणे आध्यात्मिक जर आपण बघितलं तर गौतमाबाई या आहे की ज्या कथा कीर्तन, आध्यात्मिक धर्म कर्मकांड यामध्ये रमणाऱ्या पण होत्या, पण त्याचप्रमाणे त्यामधलं चौक गोष्टी आणि तत्व तितकं त्यांना वेचता आलं। म्हणजे गौतमाबाई त्यांना प्रत्यक्षपणे असं सांगत असतील की अहिल्ये पदर घे, चारित्र्य सांभाळ, अहिल्ये पदर घे, रयतेची राणी हो, त्यांचा सांभाळ कर, खचू नकोस, अहिल्ये पदर घे पण पदर पसरू नकोस, देवाशिवाय कुणासमोरही, असं हे अहिल्यादेवी सोबत त्यांच्या सासरे आणि त्यांच्या सासूबाईचं नातं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांना घडवलं सुद्धा। म्हणजे ते राजकारणाचे धडे असतील, समाजकारण असेल, शास्त्रनीती असेल, युद्धनीती असेल, अशा सगळ्याच प्रकारांचे धडे अहिल्याबाईंना दोघांनीही दिले आहेत। नंतर अहिल्याबाई होळकरांनी खूप म्हणजे 12 ज्योतिर्लिंग तर आहेच आणि अन्य 12,087 असा एक आकडा येतो आपल्याला की त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। मग त्यानंतर त्यांनी जलकुंडे, धर्मशाळा अशा विविध ठिकाणी बांधकामं वगैरे केली आहेत। म्हणजे ज्या वेळेला खंडेरावांचा आकस्मिक मृत्यू होतो
त्यांना वीरमरण येतं, त्यावेळेला मल्हारराव अहिल्याबाईंना अडवताय की तू सती जाऊ नकोस आणि असं समज की तूच माझा मुलगा आहे, मी असं समजेल की माझी सून गेली आहे पण माझा मुलगा आहे. तर त्यावेळेला मल्हारराव त्यांना अडवताय आणि सती जाण्यापासून त्यांना रोखलंय. त्यानंतर अहिल्याबाईंनी पूर्ण अलंकार, त्याच्यानंतर उच्च वस्त्र वगैरे या वस्त्रांचा त्याग करून त्यांनी अगदी साधा पोशाख परिधान केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी साडी, स्वच्छ शुभ्र वस्त्र आणि एक माळ असा, आणि हातात एक त्यांचं प्रतीक म्हणून आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळते. असा त्यांचा तो पोशाख, तो एक प्रतिमा आपण बघतो आहे, असा त्यांचा तो पोशाख आहे. आणि खरं तर त्यावेळेला म्हणजे 1700चा जो काळ आहे, तर त्या काळामध्ये सती न जाणं खरं तर त्या विरोधातही त्यांना खूप गोष्टी सहन कराव्या लागल्या, ऐकाव्या लागल्यात, की त्यांच्या घरात असतील किंवा अन्य बाहेरही असतील. पण या सगळ्या गोष्टींना त्यांनी सामोरं जाऊन सती गेल्या नाहीत आणि त्याही पुढे त्यांनी राज्यकारभार कसा चालवला अशी खूप उदाहरणं आपण बघू शकतो आणि ती खूप उदाहरणं आहेतही. त्यांच्या प्रत्येक पत्र आणि त्यांचा जो राज्यकारभार होता, तर त्या असं म्हणायच्या की मी हे जे काही करते आहे तर याचा मला देव जाब विचारणार आहे, तर म्हणून मी हे जे करते आहे तर हे मला देवाला वरती सांगायचं आहे. तर श्री शंकर आज्ञे करून असं त्यांच्या प्रत्येक पत्राच्या खाली लिहिलेलं असायचं आणि त्याच उद्देशाने त्यांनी पूर्ण राज्यकारभार चालवलेला आहे, असं त्याच्या मागे एक आहे. प्रत्येक पत्राच्या शेवटी महादेवाचं एक छोटी मूर्ती आणि त्याच्या म्हणजे तो चित्र आणि त्याच्या खाली ते वाक्य श्री शंकर आज्ञे करून, असं त्यांचं ते ब्रीद होतं, म्हणजे त्यांच्या स्वराज्याचं ब्रीद होतं ते. आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं काम होतं त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांचं सुद्धा काम आहे. म्हणजे तो मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा मग पत्रव्यवहारामध्ये जर आपल्या राज्यावर कुणी चालू आला आहे, जसं की तो दुसरा शत्रूही असेल किंवा घरातली व्यक्ती असेल, तर त्यांनी ते सडेतोड सांगितलेलं आहे, त्याला उत्तरही दिलेलं आहे. त्याविषयी मला एक प्रसंग आहे तो सांगेल. मालेरावांचा अकस्मात मृत्यू होतो आणि त्यानंतर दिवाण आहेत, त्या घराण्याचे जे दिवाण आहेत, तर ते असं म्हणतात की अहिल्याबाई होळकरांनी एक पुत्र दत्तक घ्यावा आणि पुढे राज्यकारभार चालवावा. त्यावेळेला अहिल्याबाई होळकर असं म्हणतात की त्यांना ते अमान्य करतात, त्यांना ते नको आहे. आणि मग त्यावेळेला गंगोबा तात्या एक असं करतात की जे राघोबा दादा आहेत त्यांना ते पत्र लिहितात आणि म्हणतात आता बाईच्या मागे वारस कुणी नाहीये, तर तुम्ही सुभेदारी किंवा इथली मालमत्ता घेऊन जाऊ शकता किंवा ती हडप करू शकता. तर त्यावेळेला हे ज्यावेळेला अहिल्याबाईंना कळतं की हे आपलं सुभेदारी घेण्यासाठी येणार आहे किंवा आपल्या राज्यावर चाल करून येणार आहे, त्यांना त्यांच्या गुप्तहेरामार्फत ते कळतं आहे. तर त्यावेळेला राघोबा दादांना अहिल्याबाई एक पत्र लिहितात. तर त्या पत्रात त्या असं त्यांना सांगतात की तुमचा बेत आहे तो आम्हाला कळाला आहे आणि तुमची जर इथे इच्छा आहे हे सगळं करून घेण्याची, तर मी शेवटी बाई माणूसच आहे, मी हरले तरी त्यात माझं काही नुकसान नाही, तुम्ही हरलात तर तुमचं हसू होणार आहे, तर याचा विचार करा आणि या लढाईत न पडाल तेच बरं असेल, असं त्यावेळेला म्हणतात. आणि त्याचसोबत त्यावेळेला ते 27 पत्र लिहित आहेत, म्हणजे गायकवाड असतील, शिंदे असतील, त्याच्यानंतर पेशवे असतील, की या सोबत तुम्ही मला उभं राहावं. आणि त्यासोबतच त्यांनी 500 महिलांची तुकडी सुद्धा उभी केली आहे. जर ते आपल्यावर चालून आले तर त्यांना उत्तर देणं आपल्याला आहे. तर त्यावेळेला आणि तुम्ही जर इकडे आलात, राघोबा दादांना ते सांगतायत, तर शिप्रेच्या इकडे आलात तर तुमची आणि आमची तलवार भिडली असं समजा. मग त्यावेळेला राघोबा दादांना हे सगळं कळतं, ते चोपतात आणि मग ते येतात आणि ते म्हणजे पत्र येतो परत राघोबा दादांचं अहिल्याबाईंना आणि ते म्हणताय की आम्ही तर तुमच्या मुलांचा, तुम्ही मुलगा वारलाय त्याचं सांत्वन करायला आम्ही आलो होतो, एवढाच आमचा उद्देश होता. मग त्यावेळेला परत अहिल्याबाईंचं दुसरं पत्र आहे, तर त्या म्हणतात की तुम्हाला सांत्वनच करायचं होतं तर सैन्य कशासाठी, आणि सांत्वनच करायचं आहे अशी तुमची इच्छा आहे, तर मग हे घरही तुमचं समजा आणि सैन्यही तुमचं समजा, असा तो एक त्यांचं उत्तर आहे. त्यावेळेला राघोबा दादा येतात, त्यांचं सांत्वन करतात, त्यांना पैशाची मागणी करतात. त्यावेळेला अहिल्याबाईंनी ते अमान्य केलंय, त्यांनी कुठलेही पैसे दिले नाहीत आणि राघोबा त्यांचा हिरमोडून ते तिथून निघून जातात. म्हणजे ज्या वेळेला पानिपतचं युद्ध होते तर त्यावेळेला प्रत्यक्ष रणांगणावर त्या काम नाही करू शकल्या, पण ज्या वेळेला खूप जण पानिपतच्या युद्धामध्ये जखमी झाले होते,
तर त्यावेळेला त्यांची शुश्रूषा करायला म्हणजे त्यांच्यासाठी जे खूप हे झालं होतं, तर म्हणजे निवास व्यवस्था असेल, त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था असेल किंवा त्यांच्यासाठी खाणपान असेल, म्हणजे अन्नपूर्णा म्हणूनही त्यांनी काम केलं आहे, एक वैद्य म्हणूनही काम केलेलं आहे. अशा अनेक प्रकारातले म्हणजे युद्धभूमीवर फक्त एक रणांगणावर युद्ध करणं इतकंच नाही, तर तिथपासून तर ते सैनिकांच्या याच्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अहिल्याबाईंनी केलेल्या आहेत. म्हणजे असं खूप ठिकाणी आपण म्हणतो ना, कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्व. तर जसं नेतृत्व म्हणून आपण राणी लक्ष्मीबाईंना बघतोय की त्या प्रत्यक्ष युद्ध करतायत, तर तसा प्रसंग अहिल्याबाईंच्या आयुष्यात आला नाही. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या चाणाक्ष बुद्धीने ती थांबवली आहे. जसं की आपण आता बघितलं की राघवदात्यांना त्यांनी कसं थांबवलंय, तर त्या प्रकारे त्यांनी केलं असल्यामुळे कदाचित त्यांना प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग आला नसेल. तो काळ तसा हे नसावा. हा, चातुर्य म्हणून एक उदाहरण आपण घेऊ शकतो की ज्या वेळेला दोघांमध्ये भांडणं होते, पेशवे आणि यांच्यामध्ये जे भांडणं होते, तर त्यावेळेला त्या म्हणतायत की इंग्रजांना जर हे कळालं की आपल्यामध्ये आपसात भांडणं सुरू आहे, तर ते त्याचा फायदा घेऊ शकतात. मग त्यांना हे प्रत्यक्ष कळायला हवंय की त्याचा फायदा त्यांनी घ्यायला नकोय, तर हे आपल्याला लक्षात यायला हवंय की परकीयांना त्याचा फायदा होतोय. तसंच त्यांचं न्यायदानही खूप मोठं होतं. म्हणजे न्यायदानाच्या बाबतीमध्ये जॉन माल्कम म्हणतोय की त्यांच्यासारखा कोणी न्यायाधीश होणारच नाही, असं त्यांचं ते सांगताय. तर त्याच्याविषयी एक उदाहरण असं आहे की शिरोजमध्ये खेमदास नावाचा एक व्यापारी होता आणि तो व्यापारी वारलाय, त्याच्या मागे त्याचं मूलबाळ कोणीच नाहीये आणि त्याच्या विधवा पत्नीला एक अधिकारी त्रास देतोय खूप. आणि मग ती महिला असं म्हणते की मी दत्तक घेईल आणि माझा पुढे मी वारसा सुरू ठेवेल. तर त्यावेळेला तो त्यांना खूप त्रास देतोय. 3 लाखाची लाच त्यांनी मागितली त्या महिलेकडे. त्यावेळेला तिथला एक गृहस्थ सांगतात की तुम्ही महेश्वरला जा, अहिल्यादेवींना हा सगळा प्रकार सांगा. त्यावेळेला महिला अहिल्याबाईंकडे येते आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगते. तर त्यावेळेला अहिल्याबाई त्यांना कळतंय की हे असं 3 लाखाची लाच मागितली. त्यावेळेला त्या म्हणजे प्रत्यक्ष त्या जे अधिकारी आहेत त्यांना बरखास्त करतात, त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घेतात आणि त्यांना तिथे न्याय देतात. असं त्यांचं एक न्यायदानाबद्दल पण खूप मोठं काम आहे, खूप मोठं महत्त्व आहे. पण अहिल्याबाईंनी आई म्हणून प्रत्येकाला जवळ केलंय. म्हणजे अगदी ते मुस्लिमही असतील, ते हिंदू पण असतील. म्हणजे आई, जसं की एक भिल्ल समाज जो आहे, तर भिल्ल समाजाचं की या आईशिवाय आम्हाला कुणी आईच नाहीये, त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला त्या भावनेने जवळ केलेलं आहे. म्हणजे अगदी कुठे एखाद्या मंदिरामध्ये त्यांना पोशाख असेल, दागिने असेल, जसं की विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तर तिथे त्यांनी दिवाबत्तीची सोय केली आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि याविषयी मला असं एक वाटतं की भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, स्वभावो अध्यात्म मुच्यते. म्हणजे आपला जो स्वचा भाव आहे तो जर आपण स्वतःपुरता ठेवला तर तो तितका विस्तृत होत नाही. तो भाव जर मी माझं घर, माझं समाज, माझं राष्ट्र आणि त्याही पलीकडे जाऊन जर पूर्ण जग आणि ही सृष्टी इथपर्यंत जर ठेवला, तर मग तो स्व आपला विस्तारित होतो. आणि कदाचित अहिल्याबाईंना ते स्व कळालं असणार आहे आणि त्या स्वच्याच उद्देशाने ते स्व समोरच ठेवून त्यांनी पूर्ण भारतभर विस्तार केला. म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या माळवा राज्यापुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं नाहीये, तर त्यांनी पूर्ण भारतभर जीर्णोद्धार केलाय, पूर्ण भारतभर त्याचा विकास केलेला आहे. मला असं वाटतं अहिल्याबाई होळकरांच्या आयुष्यामध्ये एकूण त्यांनी 23 लोकांचा मृत्यू बघितला. तर म्हणजे कुठेतरी त्या असं म्हणत होत्या मनाला स्वतःच्या की मी इतक्या जवळच्या लोकांचे मृत्यू बघितले आणि दैव माझं असं काय आहे असं म्हणून. आणि मग त्यामुळे त्यांची जी एक दिनचर्या होती, त्या दिनचर्येमध्ये ते सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या 2.5 तास आधी उठायच्या. 2.5 तास आधी उठणे, त्याच्यानंतर पूजापाठ करणे, त्याच्यानंतर सहभोजन असायचं त्यांचं. त्यांच्या पंक्तीला 300 जणांची सोबत असायची आणि प्रत्येक विविध धर्माचे लोक त्या पंक्तीला असायचे. आणि त्याच्यानंतर राज्यकारभाराची कामे बघणं, त्याच्यानंतर संध्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती वगैरे त्यांची ती संध्याची वेळ, पूजेपाठ, आणि नंतर 11 पर्यंत राज्यकारभार बघणे, असं त्यांचं एक दिनचर्या होती. तर त्या दिनचर्येच्या जर आपण हे केलं तर म्हणजे इतके दुःख बघितल्यानंतर त्यांनी पूर्ण राज्यकारभार मी आई म्हणून बघणार. म्हणजे प्रजा फक्त माझा परिवारच नाही, तर माझं जेवढं सगळी प्रजा आहे ती माझी स्वतःची लेकरं आहेत आणि त्या हिशोबाने मी सगळ्या प्रजेकडे बघून हे करते आहे. त्यामुळे त्यांनी इतके सगळे जीर्णोद्धार, इतके सगळं कार्य असं म्हणजे त्यांचा विवेक असावा तो.
की त्यांच्या विवेकाने त्यांनी इतके सगळे जीर्णोद्धार केले. अगदीच जवळचं बघितलं तर आपली अंबडची देवी मत्स्योदरी, आणि अगदीच तिथून आपण सुरुवात केली तर मग रामेश्वर असेल, काशी विश्वनाथाचं मंदिर असेल, बद्रीनाथ असेल, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंग आहेत, सोरटी सोमनाथ असेल, घृष्णेश्वर असेल, असे विविध उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे धर्मशाळा केल्यात आणि बंद पडल्यात किंवा असं नाहीये, तर त्यांनी त्याची पूर्ण व्यवस्था लावली आहे की, आणि त्याच्याविषयी पत्र सुद्धा लिहिले आहेत की जसं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथं त्यांनी देवबत्तीची व्यवस्था केली होती, तर तोही त्यांनी सांगितलं आहे की हे प्रत्येक एकादशीला किंवा ते दागिने त्यांना घातलेच गेले पाहिजे, अशा प्रकारातही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी खूप हस्तलिखित म्हणजे ग्रंथ स्वतः हाताने लिहून ठेवलेत, की ज्या वेळेला खूप ठिकाणी मोठे मोठे ग्रंथालय जाळले गेले इंग्रजांच्या मार्फत, तर त्यांना हेही वाटत होतं की हे नष्ट व्हायला नको आहे, तर त्यांनी बरेच ग्रंथ स्वतः हाताने लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे आणि त्याचे पुरावे सापडतात आपल्याला की त्यांनी ते चोंडीमार्फत कुठे पाठवलेले आहेत, म्हणजे त्यांना कशामार्फत आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल अशा प्रकारातले त्यांचे त्या पत्रव्यवहारही आपल्याला सापडतो. त्याच्यानंतर असं की जिथे जे धार्मिक कार्य चालत होते, तर फक्त धार्मिक कार्य चालवण्यामागे फक्त कर्मकांड असा उद्देश नव्हता, तर ब्राह्मणांना तर उदरनिर्वाहासाठी त्यांनाही काहीतरी काम हवंय, म्हणून ते कोटीलिंगार्चन घडवणं, कोटीलिंगार्चनामार्फत त्यांनाही आर्थिक मदत होते. म्हणजे प्रत्यक्ष काम करून घ्यायचं आणि आर्थिक मदत म्हणजे त्या स्वतः काम करायचं, स्वतः कमवायचं, म्हणजे तो एक पूर्ण समाजालाही त्या गोष्टीची सवय लागते. जसं की महेश्वरची साडी आहे, त्यांनी ती महेश्वरची साडी तिथे आजही आपल्याला मिळते, आजही आपल्याला ते बघायला मिळतं की तिथे हँडलूम साड्या आणि त्या प्रकारातल्या त्या प्रत्येक गोष्टींनी त्यांनी तिथे उद्योगधंदे उभारलेले आहेत, उद्योगधंद्यांचा निर्मिती केलेली आहे, जेणेकरून समाजाला सुद्धा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक सबलीकरणासाठी त्या गोष्टींचा त्यांनी विचार करून ते केलेला आहे. एक छोटंसं ते एक वाक्य आहे, कर्मयोगिनी राजयोगिनी जय श्री अहिल्या माता, अजूनी नर्मदा सांगते तुझ्या यशाची गाथा. म्हणजे संपूर्ण आयुष्य लोककल्याणार्थ त्यांनी समर्पित केलेलं आहे. म्हणजे विचारशील, धर्मपरायण, प्रजावत्सल, राजनीतिज्ञ, राजयोगिनी अशी अनेक विशेषणे लावली तरीही पुण्यश्लोक हा शब्द उरतोच, असंही बहुमानार्थी व्यक्तिमत्व आहे. मग पुण्यश्लोक ही उपाधी त्यांना कुठे मिळाली, तर असा उल्लेख आहे की धर्मपीठाचे जे शंकराचार्य आहे काशी विश्वेश्वराचे, तर तिथे त्यांनी अहिल्याबाई होळकरांना ही उपाधी दिली आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला धर्मभास्कर या मासिकामध्ये आपल्याला सापडतो. तर हा एक पुण्यश्लोक. आणि त्यानंतर आपण पुराणामध्ये जर बघितलं तर पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोक युधिष्ठिर, पुण्यश्लोको विदेहीच, पुण्यश्लोको जनार्दना. म्हणजे नल राजा, त्याच्यानंतर जनक राजा, त्याच्यानंतर आपले भगवान शंकर, यांच्यानंतर आपल्याला जर पुण्यश्लोक कोणी म्हणायला दिसत असेल तर आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना आपल्याला म्हणले, म्हणजे त्या प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत आणि त्यांचं कार्य पण तसं आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे की कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. म्हणजे महिला सबलीकरण जर आपण बघितलं तर कीर्ती म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीतनं आपलं चांगलं लोकांना दिसावं, आपलं चांगलं कार्य लोकांना दिसावं, या उद्देशाने अहिल्याबाई होळकरांनी काम केलं. श्री म्हणजे काय, तर त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या खाजगी खर्चातनं 16 कोटींचं काम उभारलेलं आहे. त्यांचा खर्च त्यांनी खर्च तो याच्यातला नाही घेतला राज्यात, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक जो खजिना होता त्या खजिन्यातनं त्यांनी हे 16 कोटीचं काम उभारलेलं आहे. त्याच्यानंतर वाक म्हणजे आपण राघोबा दात्यांचं जर उदाहरण बघितलं तर संवेदनशील असणं आणि पटकन मला काय बोलता येईल, म्हणजे मी या समयसूचकता आपण ज्याला जसं म्हणतो, तर ते पण त्यांच्याकडे होतं. अहिल्याबाई होळकरांबद्दल आपल्याला काही विशेष उद्गार आपल्याला दिसतात, ते फक्त मी वाचून दाखवेल. हैदराबादचे एक वकील आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की बायको असता पुरुषापेक्षा त्या मजला दूरदर्शी दिसून आल्या. माधव लक्ष्मण म्हणजे त्यांचं पत्र येते. त्याच्यानंतर महादजी शिंदे नाना फडणवीसांना लिहिलेलं पत्र आहे. तुम्ही सारे शहाणे आणि बाई सर्वांपेक्षा शहाणी, 5000 फौजा पाठवून आणि बाईचा बंदोबस्त करू असं वाटत असेल तर तसे होणे नाही. बाई दुसऱ्याच्या हाताने घास घेत नाही, संशय आला तर ती कोणास बधायची नाही. पैसा आणि बुद्धी दोन्ही तिच्याकडे मजबूत आहे. हे एक वाक्य आहे. त्याच्यानंतर नाना फडणवीसांचं एक वाक्य आहे, अहिल्याबाई स्त्रियांच्या शापदापी शारदापी आहेत.
आजवर त्यांचे जप जाप्य स्नान संध्या ऐकून होतो, पण आज पराक्रमाची गोष्ट झाली. महेश्वर म्हणजे पुण्याचा दरवाजा आहे हे आज मग समजले. जसं जसं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू होत गेले, तर त्या विवेकी होत्या, त्या तितक्याच खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि पण कुठे ना कुठे त्या खचतही चालल्या होत्या. ज्यावेळेला त्या गेल्या त्यावेळेला त्यांचं वय जवळ 70 वर्ष होतं, म्हणजे 70 वर्षाच्या त्या होत्या आणि आजारपणातच त्या गेल्यात असाच उल्लेख आहे. असं आहे की ज्यावेळेला त्या आजारी पडल्या होत्या त्यावेळेला भिल्ल समाजाचे काही लोक होते की त्यांना ते असं म्हणत होते की आईला आम्हाला भेटायचं आहे आणि तिच्याशिवाय आम्हाला कुठली आईच नाहीये, तर ते विनंती करत आहे की आईला आम्हाला भेटू द्यावं. आणि 13 ऑगस्ट 1795 अहिल्याबाईंचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे अहिल्यादेवी होत्या त्यावेळेला असा उल्लेख आहे की 29 वर्षामध्ये तिथं दुष्काळ बघायला मिळालंच नाही. आणि आजही आपण बघतो त्यावेळेला असा उल्लेख आहे की दिवसातनं 4 ते 5 वेळेला अख्खं महेश्वर धुतल्या जायचं रस्त्यासहित, इतकी स्वच्छता तिथे होती. तोही आपल्याला उल्लेख सापडतो. आणि आजही आपण बघतो की स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला इंदोर महेश्वरलाच तो पारितोषिक, तो अवॉर्ड आपल्याला बघायला मिळतो. आणि तितकीच त्या गेल्या तर अर्थात ती संपन्नता तिथे होती. ते आजही तितकं स्वच्छ आहे, तितकं छान आहे. सगळ्यांची समाधी तितक्याच सुंदरतेने खूप चांगल्या साहित्याचा वापर करून त्यांनी तो राजवाडा असेल, सगळ्यांची समाधी असेल, सगळ्यांचं बांधकाम खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे, आपल्याला म्हणजे बघायला मिळतं. आणि असंही म्हणतात की जनावर म्हणजे एखाद्या वेळेला जनावर जर पळत आलंय आणि जर त्याचा तिथे म्हणजे अपघात होऊ नये किंवा कुठले त्याचा त्यामध्ये पाय पडू नये, तर या हिशोबाने सुद्धा त्यांनी जलकुंडांची बांधणी केलेली आहे. तर त्याचाही प्रत्यक्ष जर आपण अभ्यास केला तर तेही आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीने त्यांनी ते बांधकाम केलेलं आहे. की एखादं जनावर कुठे उंचावरून येत असेल तर ते खाली त्यात पडू नये म्हणून त्याही प्रकारे त्याचं बांधणी केलेली आहे. त्यांची मोठी मुलगी आहे मुक्ताबाई, तर तिचा जो विवाह आहे तर त्यांनी असं ठरवलं होतं की प्रवासी जे आहेत त्यांना काही लुटारू परेशान करत होते, तर त्यांनी असं म्हटलं आहे की या लुटारूंचा जो बंदोबस्त करणार आहे त्याच्याशी माझ्या मोठ्या मुलीचा मी विवाह लावून देईल. आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे त्यांची मुलगी 18 वर्षाची, मुक्ताबाई 18 वर्षाची होईपर्यंत त्यांनी ज्या वेळेला यशवंतरावांनी जो लुटारूंचा आपल्याला बंदोबस्त केलेला दिसतोय आणि त्यावेळेला त्यांनी तो बंदोबस्त झाला आणि त्या प्रत्यक्ष त्या युवकाशी मुक्ताबाईचं लग्न आपल्याला लावून दिलेलं दिसतं आहे. तर तो त्यांनी शब्द पाळलेला आहे. त्यावेळेला म्हणजे स्वतःच्या मुलीला 18 वर्षाचं वय होईपर्यंत ठेवणं, म्हणजे ज्या काळात अगदी म्हणजे प्रत्यक्ष त्यांचाच विवाह आपण बघतोय की त्या 8 वर्षाच्या असताना झालेला आहे. आणि म्हणजे त्यांना ते किती सगळ्यांना सामोरं जावं लागलं असणार आहे की समाज 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत समाज त्यांना किती द्वेष हे करत असेल. आणि त्यानंतर मग त्यांना 18 वर्षाचं होईपर्यंत म्हणजे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवलाय की समाजाचं भलं जो करेल त्याच्याशीच मी माझ्या मुलीचा विवाह करून देईल. एखाद्या वेळेला त्या कुठेतरी चांगला सुभेदार बघू शकल्या असत्या त्यांच्या मुलीसाठी आणि त्याच्याशी तिचा विवाह लावू शकल्या असत्या, पण त्यांनी रयतेचा विचार केलाय की जसं म्हटलंय की अहिल्ये उभे राहा आणि रयतेचा विचार कर, रयतेच्या पाठीशी उभं राहा, तसंच त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांचं हित, तर जसं की जो महसूल त्या वसूल करत होत्या, जसं आपल्याला प्रत्येक राजे घेताना दिसतात, तर तोही त्यांच्या सोयीने त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये आपण विशेष उदाहरण बघू शकतो की 9-11 जो कानून आहे तर त्यामध्ये त्यांनी 20 फळझाडे जर शेतकऱ्यांनी लावलेली आहे तर ते 11 फळझाडांचं उत्पन्न जे आहे तर ते सरकार जमा असेल आणि 9 झाडांचं जे उत्पन्न असेल किंवा जे फळझाडं असतील तर ते स्वतः शेतकरी आपल्याला ते घेऊ शकतात. या प्रकारे त्यांनी म्हणजे राजाचंही हित आणि शेतकऱ्यांचं हित अशा दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यांनी तो शेतसारा असेल त्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांनाही खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली दिसते. जसं एखाद्या व्यक्तीने क्षमाशील असावं तर त्या बाबतीत अहिल्याबाई होळकरांचं एक विशेष वाक्य आपल्याला बघायला मिळतं की वाहिली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ. म्हणजे जे झालंय ते झालंय, याच्या पुढे आपल्याला काय करता येईल या दृष्टीने त्यांनी क्षमा या गोष्टी याच्याकडे बघितलेलं आपल्याला दिसतं आहे. जसं शिवाजी महाराजांबद्दल आपण गारद ऐकली आहे, शिवाजी महाराज आहे, संभाजी महाराज आहेत, जिजाऊ आहेत, त्यांच्याबद्दल सुंदर गारद आहेत. तर असं कुठेतरी वाटलं की त्यांचं काम बघून एखादी गारद आपणही करावी आणि तो करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गारद अशी आहे,
हिंदू धर्मरक्षिणी तेजस्विनी विचारशील धर्मपरायण प्रजावत्सल राजनीतिज्ञ राजयोगिनी कर्मयोगिनी शिवयोगिनी राजराजेश्वरी होळकर गृहलक्ष्मी पुण्यश्लोक अहिल्या देवी की जय पुण्यश्लोक अहिल्या देवी की जय।